शुभ सकाळ मित्रांनो। आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आहे ना जो वारगुशीचा ढोला म्हणजे गुहा, अशी जी गुहा आहे दगडामध्ये, की ज्या गुहेमध्ये 12 महिने पाणी असतं। पाणी कधी आटतच नाही। जेव्हा म्हणजे आमचे दादा ते जेव्हा इकडे राहायचे ना वस्तीवर, झापावर, तर तेव्हा ते तिथूनच पाणी आणायचे। म्हणजे ती गुहा आहे ना डायरेक्ट वारगुशी नाही का, वारगुशीच्या शिवारात आहे। तर ती आज मी तुम्हाला दाखवतो। तर सर्वांनी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। तर त्या गुहेचं एक उद्दिष्ट आहे की 12 महिने पाणी राहतं मित्रांनो, कधी आटतच नाही। आणि पाणी म्हणजे फ्रीजमध्ये नाही राहत, एवढं थंडगार पाणी राहतं आहे। तर त्या पाणी आहे ना, तर तुम्हाला आज मी सगळं दाखवतो नाही का, ती गुहा कुठे, ते सगळं काही। चला तर मग व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। आजचा एक नवीनच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे, नवीनच ठिकाण नमस्कार मित्रांनो, मी जे आज तुम्हाला गुहा दाखवणार आहे ती आहे ना, तर ही जी टेकडी आहे ना, ती टेकडी आहे ना, त्या टेकडीच्या त्या साईडला आहे। म्हणजे ही जी टेकडी दिसते ना, ह्या टेकडीच्या इथून त्याच्या त्या साईडला आहे। तर मी आता जातो, एवढा डोंगर सोडून मला जायचं मित्रांनो। सगळ्या गावात लई गावात आता वाळलं आहे, तिकडं गावात बाजूला सारून मी त्या वाट करीत तिकडं त्या टेकडीकडं आपला त्या गुहेकडंच जातोय। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। आता मी तुम्हाला वर चढून गेल्यानंतर तेवढं म्हणजे ही टेकडी चढून गेल्यानंतर मग तिकडे त्याच्यात त्या साईडला गुहा आहे, वारगुशी साईडला, त्या गावात साईडला वारगुशी गाव आहे। तर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत राहा मित्रांनो। चला मग दाखवतो वर गेल्यानंतर। तर नमस्कार मित्रांनो, आता मी म्हणजे ती डोंगर आहे त्या गुहेकडे चाललो आहे। तर गुहेच्या मी म्हणजे त्या डोंगराच्या हा डोंगर आहे ना, ह्या डोंगराच्या मी नेमकी पायथ्याला आलो आहे। तर मी आता वर चढायला तुम्हाला पाणी तिथं ते पाणी बरोबर कळशी पण घेतले सोबत बरं का। आणि हरभरा खात हरभऱ्याचं झाड आहे, आणि मग हरभरा खात मी हा डोंगर चढतो। तर चला तर मित्रांनो, लई जागीच वर डोंगर आहे। हा डोंगर चढत वाट काढीत मी हा डोंगर चढून वर जाणार आहे। आणि मग तिथं त्या साईडला जी गुहे आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आता लई ऊन होत आहे, त्याच्यामुळे मी आज लवकर चालू आहे नाही का, जेणेकरून उन्हाच्या आत मी तिथं पोचन। लई अडचण आहे मित्रांनो, पण काय तुम्हाला व्हिडिओ गुहा दाखवायचे म्हणून मग चाललो आहे मी। बघा किती अडचण आहे। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही जेव्हा माझ्या दादांचे इकडे राहायचे ना, तेव्हा म्हणजे त्याला 15 एक वर्ष झालं, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायचो इकडं। तर आता आज आलो आहे बघा। तर तुम्हाला आम्ही लहान होतो ना तेव्हा इथं चिंबोरा खेकडे पाहायला यायचो, म्हणजे गवसाला यायचो। ते पण ठिकाण दाखवतो तुम्हाला। लय खेकडे राहायच्या, काळ्या चिंबोऱ्या नाही का, त्या खेकडे तुम्हाला मी दाखवतो। आम्ही यायचो गरवट्या घेऊन आणि धावामध्ये गरून घ्यायचो। असे कपरे ते, ह्या कपऱ्यांमधून काळ्या चिंबोऱ्या पावसाळ्याशी लई खेकडी राहते। तर त्या खेकडी गावसाला आम्ही इथं नाही यायचो। ह्या जुऱ्या नाही ना, हा वर जुरा जातोय, हा वर जातोय। तर असा इकडून बघा, इकडं खाली जुरा जातोय। आता मी एवढा चढून आलो आहे, त्या तिकडं दिसतंय ना, तिकडून मी चढत आलो आहे। तर आता ह्या इथं आम्ही ना, म्हणजे काळ्या चिंबोऱ्या खेकडे राहतात ना, त्या गवसायचो। ह्या जुऱ्यानं असा वर यायचो। तेव्हा आम्ही इकडंच राहायचो ना दादा लहानपणी। चला मित्रांनो, आता मला अजून एवढा डोंगर चढून जायचे। तर मित्रांनो, खरंच हा यार राहणार, पण जरी काही नसला पण एवढी शुद्ध हवा आहे ना शरीराला आवश्यक, त्या गावात बाजूला करी एवढं चढून जायचे। बघा मित्रांनो, किती सुंदर वातावरण आहे। गावात सगळं वाळून गेलाय, त्याच्यामुळं
वाट एकदम मोकळे नाही का जायला, गुरांच्या वाटा पडायलाच ना, ह्या गुरांच्या वाटा, ह्या वाटानेच आता वर जातो मी. मित्रांनो आता मी पोचलोय जे या ठिकाणी गुहा आहे, इकडे वारगुशी गाव आहे, इथं खाली जे दिसतंय ते वारगुशी गाव आहे. तर इथं खाली इथंच खाली गुहा आहे, ती तुम्हाला दाखवायची आज. तर मित्रांनो मी आता पोचलोय, सगळा जे डोंगर चढून वर आलो आहे आता मित्रांनो. ह्या हिरडी दिसतात का, ह्या हिरडीच्या झाडात एकदम छोट्या छोट्या म्हणजे कमरा एवढल्या त्यांचं खोड आहे. तर हे हिरडीचे झाड आहेत ना मित्रांनो. तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा शेताकडे यायचो. तर माझ्या म्हणजे घरच्यांच्या म्हणजे मित्र छोटे छोटे मित्र राहायचे ना, ते लहान लहान मित्र त्यांना घेऊन इकडं वर यायचो. आणि मग हे छोटे छोटे झाड आहेत ना एकदम म्हणजे खोड बघा केवढंसं खोड हिरडीच्या झाडात. तर ह्या हिरडीच्या झाडावर आम्ही ना सूरपारंब्या म्हणजे सुरसूर ह्या खेळ खेळायचो. एवढी मजा यायची ना, एवढी मजा यायची. आणि इकडून तिकडून म्हणजे एकदम थंडगार हवा. तर खरंच ते आठवणीतले दिवस आजही आठवल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं आहे मित्रांनो. लहान बालपण एकदा निघून गेलं ना त्याची किंमत म्हणजे मोठे झाल्यावर कळते. त्याच्यामुळे बालपणात घेतलेला आनंद माणसाने नक्कीच व्यक्त करत जावा. तर बघा किती छोट्या छोट्या हिरड्या. तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी त्या गुहेकडं जातो. आता मी मला दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो आहे त्या गुहेकडं. लई गावात हे ह्या गावातून वाट काढीत जायला लागत, कारण आता उन्हाळ्याचा दिवस आहे ना, इकडं कोणी येतच नाही आता. फक्त रानातले पक्षी प्राणी ते पाणी प्यायला येतात तिथं, बाकी माणूस इकडं शक्यतो नाहीच येत नाही का, लईच उंचावर आहे ना ते. तर बघा हे वारगुशी गाव आहे, खाली वारगुशी गाव त्यांना दिसते आपल्याला हे वारगुशी गाव. आणि तिकडे सगळं डोंगर पर्वत रांग आहे. इकडून जी दिसते तिकडं पवनचक्की आहे, ती शेनीत गावच्या तिकडे पण पवनचक्की आहे. तर बघा मित्रांनो वाटच नाही मित्रांनो, त्याच्यामुळं चालू आहे उज नाही का, पाठ काढीत लई गावात आहे. खरं मित्रांनो मी पोहोचलोय त्या गुहेकडं. मित्रांनो इथं नाही गुहाच मला ओळखू येईना, एवढा गावात वाढलाय ना, ती गुहा कुठे काय सापडा ना. तर आता मी जातो हळूहळू, बरं पाहतो गुहा कुठे, वखून पाहायला लागत लई खोल आहे तिकडं. हवा मित्रांनो ह्या खडकामध्ये आहे ना ती गुहा आहे. तर मी आता तुम्हाला जाऊन तिथे दाखवतो नाही का ती गुहा कशा प्रकारे. थांबा, तर रस्ता नाही त्याच्यामुळे मग मित्रांनो आता मी जी तुम्हाला गुहा दाखवणार होतं ती गुहा ह्या बा इथे. तर हे गुहेत आहे ना 12 महिने पाणी राहत आहे. तर ही वारगुशी साईडला म्हणजे वारगुशी गाव आहे ना, त्याच्या जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये गुहा आहे. तर ही गुहा बघा पाणी पण आहे बरं का, तुम्हाला दाखवतो मी. तर मी आता हे बाई कळशी आणले, कळशीभरून पाणी घेतो, थंडगार मस्त पितो. त्यासोबत हरभरा आणले ती म्हणजे हरभऱ्याचं झाड आहे, ओळा बिळा मस्तपैकी खातो आणि मग जातो घरी नाही का. तर तुम्हाला आज दाखवण्यासाठी आलो तुम्ही इथं ही गुहा. तर बघा याला ढोला म्हणून ओळखलं जातं, ढोला वारगुशीचा ढोला. तर ह्या ढोल्याचं म्हणजे इथं माणसं नाही येते शक्यतो, पण जनावरं म्हणजे जे रानातील जनावर आहेत ना, असं काही पक्षी प्राणी सगळेच इथं पाणी प्यायला येतात. तर मी मस्त वेगळ्या खडकावर झोपलं आहे. सरळ आदिवासी एरिया आहे त्याच्यामुळे सगळं इकडं झाडं झुडपी डोंगर सगळंच आहे नाही का. अशा प्रकारची ही गुहा आहे. तर गुहेमध्ये इथं पाणी राहत आहे, लय मधमाशा राहतात ते. तर हे पाणी आहे ना म्हणजे कधीच आटत नाही. ही अशा प्रकारे इथं म्हणजे पुरी लहान होत गेली नाही का ती गुहा. तर बघा लई थंडगार पाणी कशी देऊन घेतो नाही का. मधमाशाला येते बे वाटत, पण आता काय पाणी पिवायला घे होतो. एकदम थंडगार पाणी मित्रांनो. पाणी भरून घेतो मग पितो आणि मस्तपैकी निवांतपणे बसतो, हरभरा खातो नाही का. नमस्कार मित्रांनो, आता मी पाणी आणलेलं आहे, पाणी आणलं आहे गुहेमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूपच स्वागत करतो. मित्रांनो मी आज आलो आहे तुम्हाला जी गुहा दाखवण्यासाठी, ती गुहा दाखवली. तर आता मी आणलेला हरभरा तर स्वच्छ पाण्याने देऊन घेतो आणि मग नंतर मी खातो नाही का. मस्तपैकी रानामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो
जे रान काय म्हणतात रानमेवा खायला ती कशातच नाही. तर याच्यावर ताम पडते ना, त्याच्यामुळे मग हा हरभरा देऊन घेतो आणि मस्तपैकी निवांतपणे खातो. एकदम थंडगार पाणी मित्रांनो, एकदम थंडगार पाणी. चला तर मग आता हा हरभरा मी निवांतपैकी खातो मित्रांनो. आता मी हरभरा खातोय. तर तुम्हाला दाखवतो जो वारगुशी गाव आणि तिकडे कळसुबाई शिखर आहे, सर महाराष्ट्र सर्वात शिखर, ते पण दिसते इथून, ते पण दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, हे वारगुशी गाव आहे. तर खूप मोठं अकोले तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं आहे. तर त्यानंतर ते दिसते जे समोर हे दिसते ते कळसुबाई शिखर आहे. हे वारगुशी गाव. कळसुबाई शिखर म्हणजे इथून पण दिसते कळसुबाई शिखर, बघा किती उंच आहे ते. तर अशा प्रकारे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि लाईक करत चला. तर बघा अतिशय ही गुहा म्हणजे कित्येक वर्षापासून ही गुहा ही तयार झालेली आहे. पिढ्यानपिढ्या म्हणजे माझे आजोबा पंजोबा सगळे सांगतात तेव्हापासून हे पाणी पण आटत नाही, काहीच नाही, 12 महिने पाणी राहते. तर मित्रांनो, अशा काहीतरी जे म्हणजे पूर्वजांच्या याच्यात जे राहायचे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत केलं आहे. तर हा आजचा ब्लॉग म्हणजे ही गुहा तुम्हाला कशी वाटली किंवा मी आज जी भेट दिली, तुम्ही पण एक दिवस या आणि ह्या गुहेला भेट द्या. तर अतिशय खूप थंडगार पाणी मस्तपैकी इथं रानवनात हे याचं. तर ही गुहा कशी वाटली, आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आधी नक्की कळवा मित्रांनो. सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला, पप्पू येदेफी व्लॉग या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा आवडला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.